तर आज आपण पाहणार आहोत निर्मल मार्ट मध्ये मिळणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती. आजचा आपला एपिसोड आहे तो आहे निर्मल मार्ट मध्ये मिळणारी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स खेळणी. ही खेळणी वयोगट 8 वर्षापर्यंतची मुलं खेळू शकतात. अशा प्रकारची ही खेळणी आहे. ही आहे ट्रेन, इंजिन आणि ट्रेन. ही आहे आपली वंदे भारत ट्रेन. त्यानंतर हा आहे हवेत उडणारा बॉल. ही आहे ऑटोमॅटिक कार. त्यानंतर ही आहे फॉग गन. त्यानंतर आहे ही कार. ही आता नवीन आली आहे मार्केटमध्ये ही कार. ही देखील आहे. त्यानंतर आहे हे आपले बाहुली आणि ही आहे उडणारी बाहुली आणि हा आहे खेकडा. आपण इलेक्ट्रॉनिक्स वरती चालतो हा चार्जिंगचा खेकडा आहे. आणि ही त्यानंतर आहे शेवटची बबल गन. आणि त्यानंतर आहे हा एक लहान मुलांसाठी म्हणजे टोडलर्स एकदम म्हणजे जे शाळेत येतात ना छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी असलेला हा किडा. तर आपण आता प्रत्येकाचं वर्किंग दाखवतो तुम्हाला मी. मग तुम्हाला कळेल की या गोष्टी कशा वापरात येतात. तर ही आहे कार. ही आहे आपल्या इंजिन गाडी. तर हिला ते खाली सेल टाकण्यासाठी जागा आहे. तर ही अशा प्रकारे इथे 2 सेल लागतात. सॉरी 3 सेल लागतात. 3 सेल लावून इकडे याचं बटन आहे ऑन ऑफ. आवाज चालते. हे त्याचं लॉक आहे. लॉक ओपन केल्यानंतरच ती चालणार. ते धडकली की परत पुन्हा ती मागे येते. ही आपल्या दुकानामध्ये उपलब्ध आहे सध्या. शेवटचे 2 पीसच शिल्लक आहेत. त्यामुळे कोणाला हवे असतील तर त्यांनी लवकरात लवकर या. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी मेट्रो हे वंदे भारत. ही वंदे भारत जे आताच आपल्या सरकारने चालू केले तसंच मॉडेल आहे त्याचं. आणि वंदे भारत यालाही इथे सेल टाकण्याची जागा आहे. याला देखील 3च सेल लागतात. आणि ऑन केले वंदे भारत चालते कशी बघा. ही त्यापेक्षा जरा चांगली आहे. ही लगेच पटकन टर्न घेते जे आहे त्यामध्ये जास्त वेळ तिकडे राहत नाही. पुढे जाईल. आता त्यानंतर आहे ही आपली कार. याला देखील लॉक येतं. हे लॉक लावलं तर ती गाडी कुठेही चालणार नाही म्हणजे हलणार नाही. आणि याच्यामध्ये देखील आपल्याला 3 सेलची गरज असते. 3 सेल तुम्ही टाकले आणि मेन म्हणजे याला सेल मुलं काढतात घालतात त्यासाठी इथे एक स्क्रू देखील असतो. हा स्क्रू लावला की ते काढू शकत नाही. मग हे बटन दाबलं ही गाडी बघा कशी चालते बघा. ही रात्रीच्या अंधारात जर तुम्ही बघितलं तर हे जी लाइटिंग आहे ही पूर्ण इथे मस्त दिसते. आता आपण बघूया ही डॉल. ही देखील सेलवर चालणारी आहे. ह्याच्यामध्ये मी सेल ऑलरेडी भरून ठेवलेले आहे त्यामुळे ही डॉल आहे. याला देखील लॉक आहे. लॉक ओपन केलं बटन चालू केलं चालू.
त्यानंतर आता आपण आहोत, ही आहे फॉग गन. ह्याच्यामध्ये एक ही गोष्ट आहे की हे जो नॉब आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरावं लागतं. हे पाणी भरलं तर त्याची तुम्हाला मजा दाखवतो काय आहे. इथे सेल भरायचा आहे. सेल भरून झालं की बघा हा तुम्हाला इथे धूर दिसतोय पण पाण्याने येतो. आणि यामध्ये जर तुम्ही सेंट मिश्रित पाणी टाकलं तर त्याचा स्मेल येतो. म्हणजे जे आपण समजा एअर फ्रेशनरचं काम ही देखील बंदूक करतो. तर तुमच्यासाठी एकदम स्पेशल हा आहे कुत्रा. जर तुमच्याकडे 3 वर्षाच्या खालची 2 वर्षापर्यंतची मुलं कोणी असेल त्याच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. हे न म्हणून सॉफ्ट टॉईज मध्ये आहे. म्हणजे हे जे पूर्ण त्याचं हे आहे हे सॉफ्ट आहे. इथे फक्त 2 सेल लागतात. आता याच्यात सगळ्यात तुम्हाला महत्वाचं काय माहितीये, हा कुत्रा पळतो ते आहे. चल हा पळतो तर आहेच आणि हा आता तुम्ही डेमो बघा. परत एकदा हे पाहिलं तो कशा प्रकारे तो जम्प करतो. थोडा वेळ चालतो त्यानंतर जम्प करतो. खूप खुश होतो. आतापर्यंत बघितली ती सगळी सेलवरती चालणारी खेळणी होती. आता ही बिना सेलची खेळणी म्हणजे ही मॅन्युअल पुशबॅक जसं असतं तशा पद्धतीचं हे खेळणं आहे. पुशबॅक मध्ये म्हणजे कसं बघा, आता हा किडा आहे त्याचं फक्त हे डोक्यावरचे अँटीना आहे हे दाबायचे. तिथं बघा चालला, परत पुन्हा दाबला तो चालला. अशा प्रकारचं हे खेळणं आहे. हे 1 वर्षापर्यंतच्या मुलांना हे सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे. आता आपण पहिल्यांदा बघितलं बॅटरी ऑपरेटेड खेळणी, नंतर बघितली पुशबॅक वाले खेळणं. त्यानंतर आता आपल्याकडे आहे चार्जिंग वर चालणारे खेळणे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सेलचा खर्च नाहीये, फक्त चार्जिंग करायचे. त्याच्या चार्जिंगची वायर्स याच्यामध्ये असणार, आपल्या अडॅप्टर मध्ये त्यातला टाकायचा आणि तुम्हाला चार्जिंग करायची. तर हा बॉल असा आहे की हा तुम्ही फेकलात तर पुन्हा तुमच्याकडे चालू आहे. हा अशा प्रकारे तो चालू झालाय. ठीक आहे. आता मी त्याला फेकतो. हे तुम्ही असंच फेकलं की पुन्हा परत तुमच्याकडे येतं. हे जे खेळणं आहे हे तुम्हाला 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना याने खेळू शकतात. 3 ते 5 वयोगट किंवा 8 वयोगटापर्यंत. म्हणजे ज्यांना बॉल कॅच करता येतो त्यांना. तर हे चालू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी हा रिमोट आहे. याने हा बंद झाला आणि याने हा चालू देखील होईल. आपण तो स्पिनर बॉल बघितला जो हवेवरती फेकला की रिटर्न आपल्या साईडला येतो. तशीच ही एक डॉल आहे. तिला फेकावं नाही लागत. तिला फक्त आपल्याला चालू करून सोडायचं आहे. आणि ही खरी मजा काय हे मी तुम्हाला दाखवतो आता. मुलाने आता चालू केली. मी चालू केली आता. ती चालू झाली. आता हिला मी सोडतो. उडाली परत पुन्हा खाली यायची. सोडली. खाली आली हात लावला होतोय. वर गेली परत मी खाली हात लावला परत वर गेली. परत खाली आला हात लागला. नंतर आहे आपल्याकडे हे मुलांचं सगळ्यात आवडतं गेम बबल गन. याच्यामध्ये काय आहे की दाबलं की बबल निघणार. पण या बबल गनचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये का, तुम्हाला ही एकदा घेतली त्याच्यामध्ये ही चार्जिंग वर चालणारी बबल गन आहे. फक्त तुम्हाला हे जे लिक्विड संपेल हे लिक्विड रिफिल करावं लागेल. हे लिक्विड रिफिल करण्यासाठी तुमच्या घरी हँड वॉश असेल तर हँड वॉश किंवा जे काही लिक्विड वॉश असतात त्यामध्ये पाणी टाकून 40% लिक्विड वॉश 60% पाणी, नाही तर 30% लिक्विड वॉश 70% पाणी टाकून ते पूर्ण हलवायचं आणि ते झाल्यानंतर मग ह्याच्यात टाकायचं. पुन्हा तुमची गन चालू.
आणि तुमची मुलं खेळायला रेडी. त्याची चार्जिंग उतरली की याच्या आतली एक सेल आहे, तो सेल काढायचा. हा पहा, हा चार्जिंगचा सेल आहे, त्याला यातून बाहेर काढायचं. हे कनेक्शन खोललं तर हा एवढासा सेल आहे, ह्याचा चार्जर आहे, तो लावून USB ने चार्जिंग करू शकतो. तर आता आपण पुढचं खेळणं आहे ते बघूया. हा आहे खेकडा. हा सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. तर याचा फायदा काय आहे की हा देखील चार्जिंग वर आहे आणि हा ऍक्च्युली खेकड्यासारखाच चालतो. तर तुम्हाला दाखवतो, याचा डेमो दाखवतो, तुम्हाला कळेल. हा मी चालू केला. आता मी इकडे त्याला अडवून चालवलं आहे. मी इथे काढले. तो सेन्स करून तो त्या पद्धतीने चालत राहतो. 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हा चांगला ऑप्शन आहे. आता त्यानंतर आहे आपला अजून एक ट्रेंडिंग गॅजेट खेळणं, की हे सध्या मार्केटमध्ये खूपच चालू आहे. तुम्ही कदाचित त्याच्या रील्स वगैरेही पाहिले असतील. फॉलो करते कार, गोल फिरते जागेवर. ते काय आहे की ही कार आहे, तिला चार्जिंग करावं लागतं. इथे त्याचं चार्जर आहे आणि हे ऑन ऑफचं बटन आहे. ही कार चार्ज करावी लागते आणि हा फक्त जो त्याचा जॉयस्टिक आहे, कंट्रोलर आहे, त्या कंट्रोलर मध्ये आपल्याला सेल टाकावे लागतात. त्यामध्ये 2 सेल लागतात. 2 सेल टाकतात. छोटे हे पेन्सिल टाईपचे सेल हे टाकले, बंद केलं. त्यानंतर हे बटन ऑन केलं. हे बघा, हे ब्लिंक होते म्हणजे याला अजूनपर्यंत कार डिटेक्ट झालेली नाहीये. तर आता मी काय करतो की कारचं बटन ही ऑन करतो आणि बंद. आता बघा, त्याचं ब्लिंकिंग थांबलं. आता आपण ही कंट्रोल करू शकतो. तर आता तुम्हाला मी दाखवतो की ही कार कशा प्रकारे कंट्रोल होईल. तर तुम्हाला मी नवीन फीचर्स दाखवतो. त्याच्यामध्ये हे वेगळे त्याचे साऊंड आहे, ऑन साऊंड आहे आणि त्याचा एक सगळ्यात वेगळा हे काय आहे की आता ह्याला मी फॉलो मोडमध्ये टाकलंय. तर तो मला बघा, मला जिथे जिथे जाईन तिथे तिथे ते मला फॉलो करत येतात. आता तुम्हाला फॉलो मोड दाखवला त्याप्रमाणे आता हा एस्केप मोड आहे. मी याला पकडायला गेलो की तो निघून जाते. बघा, त्याला एस्केप मोड बोलतात. आता इथे आहे, तिला पकडायला गेलो तर ती गेली निघून. हा आहे एस्केप मोड. आणि यानंतर येतो हा रिमोट कंट्रोल, फॉलो मोड. मी जसं जाणार तसं ती येणार. तर अशा प्रकारे आपल्याकडे 0 ते 7 वर्ष वयोगटातली खेळणी होती. ज्या कोणाला हवी असतील त्यांनी लवकरात लवकर येऊन ही घेऊन जा. एकदा का हा स्टॉक संपला परत पुन्हा तुम्हाला ही खेळणी मिळणार नाही. म्हणजे काही नवीन येईल, जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ते उपलब्ध होईल. काळ चालू झाल्यानंतर कदाचित यापेक्षा वेगळी खेळणी असते किंवा ही देखील असू शकतात. तर ही ट्रेंडिंग मध्ये जास्तच जर वापरात असत तर आपल्याकडे ही उपलब्ध असते. धन्यवाद. कारण की आपण एकदा येऊन व्हिजिट करा. यापेक्षाही अजून पुढच्या वयोगटाची खेळणी आहे ती आपण पुढच्या भागात दाखवणार आहोत. 8 ते 15 वर्ष वयोगटातली खेळणी आणि त्यानंतर आपल्याकडे 0 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या प्रकारची उपयोगी वस्तू आहेत. एकदा व्हिजिट करा, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती दिली जाईल. धन्यवाद. आणि तुम्हाला या जर खेळण्यांची प्राइस हवी असेल, काय किती कशापर्यंत आहे, तर तुम्ही या व्हिडिओ खाली आपल्या कमेंट करा की तुम्हाला आमचा आणि जो आमचा हा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिसतो आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा या खेळण्यांविषयी
किंमत त्याची जाणून घेऊ शकता, त्याची माहिती घेऊ शकता. मी व्हिजिट दिले तर तुम्हाला लाईव्ह डेमो देऊन ते तुम्हाला देता येतील. तर कसंही असेल त्याप्रमाणे या, कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच त्यांची प्राइस पाठवेन. जमेल तेवढ्या ट्रीटमेंटची प्राइस मी माझ्या या कंपनीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन माझ्या